नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सम्राट एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण जर अगोदरचे व्हिडिओ बघितलेले असतील तर आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण विज्ञान हा विषय शिकत आहोत आणि विज्ञान विषयामध्येच आपण प्रथम चॅप्टर सुद्धा सुरू केलेला होता। आपल्या प्रथम चॅप्टरचं नाव होतं मॅटर। आता मॅटर अशा तत्वाला आपण म्हटले होते ज्या तत्वापासून या सृष्टीची निर्मिती झालेली आहे, म्हणजे या सृष्टीच्या निर्मितीला कारणीभूत असणाऱ्या तत्वाला आपण मॅटर असे संबोधले होते आणि मॅटरच्याच गुणधर्माचे आपण वर्गीकरण सुद्धा केले होते। पहिल्या वर्गीकरण मधले पहिल्या गटातलं वर्गीकरण आपलं होतं की मॅटरचे भौतिक गुणधर्म कोणते। आता मॅटरच्या भौतिक गुणधर्मामध्येच आपण स्थायू, द्रव, वायू, प्लाझ्मा, बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेट अवस्था यासारखे घटक आपण सविस्तररित्या बघितलेले आहेत। आता यानंतरचा आपला अत्यंत महत्वाचा घटक चालू होणार आहे, म्हणजे मॅटरचे रासायनिक गुणधर्म कोणते। जर रसायनशास्त्रावर आपल्याला प्रश्न विचारायचा झाला तर आपल्याला मॅटरच्या रासायनिक गुणधर्मावरच प्रश्न विचारले जातात। म्हणजेच मॅटरच्या रासायनिक गुणधर्मावर म्हणजे आपण काय काय बघणार आहोत तर मूलद्रव्ये काय असतात, संयुगे काय असतात, मिश्रणे काय असतात, मिश्रणाचे कोणकोणते प्रकार पडतात, अणु काय असतो, रेणू काय असतो, इलेक्ट्रॉन काय, प्रोटॉन काय, हे सर्व घटक हे मॅटरच्या रासायनिक गुणधर्मामध्येच येतात। म्हणजे परीक्षा कुठलीही असो, ती एमपीएससीची असो, यूपीएससीची असो किंवा कुठली शालेय परीक्षा असो किंवा पोलीस भरती असो, जर आपल्याला विचारायचं झालं तर मॅटरच्या रासायनिक गुणधर्मावर 90% प्रश्न असतात। त्यामुळे इथून पुढचा भाग आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा आहे। आता या व्हिडिओमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे तर या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रथम संकल्पना घ्यायची आहे की मूलद्रव्ये काय असतात। मूलद्रव्याला इंग्रजीमध्ये एलिमेंट असे म्हणतात। आणि त्यानंतर आपल्याला शिकायचं आहे की कंपाऊंड काय असतात, म्हणजे संयुगे काय असतात। आणि त्यानंतर मिश्रणे आणि मिश्रणांचे प्रकार, या पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत। आता या व्हिडिओमधील आपली प्रथम संकल्पना असेल एलिमेंट काय असते, म्हणजे मूलद्रव्ये काय असतात। आता मूलद्रव्याची जर व्याख्या सांगायची झाली तर मूलद्रव्य मॅटरचा म्हणजे द्रव्याचा असा भाग असतो ज्याची भौतिक किंवा रासायनिक पद्धतीने आपण साध्या पदार्थात रूपांतर करू शकत नाही। म्हणजे मूलद्रव्यावर कसल्याही प्रकारचा भौतिक किंवा रासायनिक घटकाचा आपण परिणाम होताना आपल्याला दिसत नाही। म्हणजे कसल्याही पद्धतीने आपण त्याच्या साध्या घटकात म्हणजेच आपण पुन्हा त्याचे मॅटर मध्ये रूपांतर करू शकत नाही। या पद्धतीने आपल्याला मूलद्रव्याविषयी बेसिक माहिती सांगता येईल। आता मूलद्रव्याला जर व्यवस्थितरित्या समजून घ्यायचं झालं तर आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करू। आपण 3 धातूचे तुकडे घेऊया वेगवेगळ्या प्रकारचे। समजा आपण एक लोखंडाचा तुकडा घेतला, एक सोन्याचा तुकडा घेतला आणि एक चांदीचा तुकडा घेतला। आता हे तिन्ही तुकडे जे असतील ते कुठल्या तरी छोट्या छोट्या कणांपासून बनलेले असतील आणि त्या छोट्या कणालाच आपण मूलद्रव्य किंवा एलिमेंट असे म्हणतो। म्हणजे आपण लोखंडाचा जरी तुकडा बघितला तर तो लोखंडाच्या छोट्या छोट्या कणांपासून बनलेला असेल, त्याला आपण लोखंडाचे मूलद्रव्य असे म्हणता येईल। त्यानंतर सोन्याचा तुकडा बघितला तर सोन्याचा तुकडा सोन्याच्या छोट्या छोट्या कणांपासून बनलेला असेल, त्याला आपण सोन्याचे मूलद्रव्य म्हणता येईल। आणि त्यानंतर आपण चांदीचा जरी बघितलं त्याच पद्धतीने चांदीचा तुकडा हा चांदीच्या छोट्या छोट्या कणांपासून बनलेला असेल आणि त्यालाच आपण चांदीचे मूलद्रव्य असे म्हणू। म्हणजे मूलद्रव्य हा त्या घटकातील मूळ घटक असतो, त्याच्या नावाप्रमाणेच मूळ घटक म्हणजेच मूलद्रव्य म्हणजेच एलिमेंट। आणि प्रत्येक मूलद्रव्य हे स्वतंत्र असते आणि त्यावर रासायनिक आणि भौतिक प्रक्रियेचा कसल्याही प्रकारचा परिणाम होत नाही। म्हणजे आपण जर लोखंडाच्या तुकड्यावर विविध प्रयोग करून आपण त्याच्या सोन्यामध्ये कधीच रूपांतर करू शकत नाही, त्यावर रासायनिक प्रक्रियेचा कसल्याही प्रकारचा परिणाम होत नाही। किंवा आपण जर सोन्याचा तुकडा बघितला तर त्यावर सुद्धा आपण कसल्याही प्रकारचा रासायनिक पद्धतीचा परिणाम करून त्याचं वेगळ्या घटकामध्ये आपण रूपांतर करू शकत नाही। या पद्धतीने आपल्याला मूलद्रव्याविषयी सांगता येईल। आता जर आपल्याला मूलद्रव्याविषयी बेसिक माहिती सांगायची झाली तर टोटल मूलद्रव्य आपल्याला माहिती पाहिजेत। परीक्षेमध्ये विचारले जातात की आपले एकूण मूलद्रव्य सध्या माहिती असलेले किती, त्यापैकी प्रयोगशाळेत आपण किती तयार केले आणि निसर्गात किती सापडतात। तर आपल्याला या पद्धतीचं सांगायचं झाले तर आपल्याला 119 मूलद्रव्य सध्या माहिती आहेत आणि 119 मूलद्रव्यापैकीच 92 मूलद्रव्ये आपल्याला निसर्गात जशा तशा पद्धतीने सापडतात। म्हणजे आपल्याला ते प्रयोगशाळेत तयार करण्याची आवश्यकता पडलेली नाही। ज्या पद्धतीने ते निसर्गात व्यवस्थितरित्या सापडली ते 92 प्रकारचे मूलद्रव्य आहेत आणि 27 प्रकारचे मूलद्रव्य आपण विविध प्रकारचे प्रयोग करून प्रयोगशाळेमध्ये तयार केलेले आहेत। असे या पद्धतीने आपल्याला मूलद्रव्याविषयी बेसिक माहिती सांगता येईल। जर परीक्षेमध्ये विचारलं गेलं की आपण सध्या प्रयोगशाळेमध्ये किती प्रकारचे मूलद्रव्य तयार केले तर 27 प्रकारचे मूलद्रव्य आपण तयार केलेले आहेत आणि 92 प्रकारचे मूलद्रव्य आपल्याला निसर्गात तशा पद्धतीने सापडतात। आणि टोटल मूलद्रव्य विचारले तर 119 मूलद्रव्य आपल्याला सध्या माहिती आहे आणि यावर आधारितच आपल्याला आवर्त सारणी सुद्धा बघायची आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये। आता या पद्धतीने आपल्याला जर मूलद्रव्याविषयी बेसिक माहिती सांगता येईल। आता सुरुवातीच्या काळाची जर बेसिक माहिती सांगायची झाली तर सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस मूलद्रव्याची जास्त प्रमाणात संशोधन झालेले नव्हते, त्यावेळेस जेव्हा मूलद्रव्याचे संशोधन चालू होते तेव्हा शास्त्रज्ञाला वाटले की प्रत्येक मूलद्रव्याला अभ्यास करण्यासाठी एक स्वतंत्र ओळख असावी, म्हणजे त्याचे अभ्यास करणे सोपे जाईल। त्यानुसार डाल्टन यांनी सुचवले की प्रत्येक मूलद्रव्याला आपण स्वतंत्र चिन्ह वापरूया, त्यानुसार प्रत्येक मूलद्रव्य व्यवस्थितरित्या आपल्याला माहिती होईल। त्यानुसार प्रत्येक मूलद्रव्याला चिन्हाची पद्धत वापरण्याची सुरुवात झाली।
मात्र काही दिवसांनी अनेक मूलद्रव्य संशोधन झाले आणि अनेक मूलद्रव्य सापडले. त्यानुसार मग चिन्हाची पद्धत थोडी किचकट वाटू लागली. त्यामुळे 1814 मध्ये बर्जेलेस या शास्त्रज्ञाने असं सुचवले की चिन्हांची पद्धत न वापरता आपण संज्ञेची पद्धत वापरूया, म्हणजे मूलद्रव्य ओळखणे सोपे जाईल. संज्ञा म्हणजेच मूलद्रव्याच्या नावाचे अद्याक्षरी रूप. म्हणजेच हायड्रोजन नाव वापरले तर हायड्रोजन मधील फक्त एच वापरणे, नायट्रोजन वापरले तर नायट्रोजन मधील फक्त एनच वापरणे आणि ऑक्सिजन मधील ओ म्हणजे सुरुवातीचं फक्त नावाचं अद्याक्षरी रूप वापरणे, त्यालाच आपण संज्ञा म्हणतो. आणि त्यावरच आधारित आवर्त सारणी आपल्याला यानंतरच्या व्हिडिओमध्ये बघायची आहे. या पद्धतीने सुद्धा आपल्याला बेसिक माहिती मूलद्रव्याविषयी सांगता येईल. आता या पद्धतीने आपण मूलद्रव्य सविस्तररित्या बघितलेले आहे. आता यानंतरची आपली संकल्पना असेल की कंपाऊंड काय असते. कंपाऊंड म्हणजे संयुग काय असतात. आता संयुगाची जर व्याख्या आपल्याला सांगायची झाली तर संयुग म्हणजेच दोन किंवा अधिक घटक पदार्थ निश्चित वजनी प्रमाणात रासायनिक अभिक्रिया करून एकत्र आल्यानंतर जो नवीन घटक पदार्थ निर्माण होतो त्यालाच आपण संयुग असे म्हणतो. म्हणजे संयुगाचा जर विशेषतः आपल्याला सांगायची झाली तर दोन किंवा अधिक घटक पदार्थ असणे गरजेचे आहे, निश्चित वजनी प्रमाणात सुद्धा एकत्र येणे गरजेचे आहे आणि त्यांच्यात रासायनिक अभिक्रिया सुद्धा होणे गरजेचे आहे. त्यानंतरच संयुग निर्माण होऊ शकते. आता संयुगाची गुणधर्म सांगायची झाली तर जे दोन किंवा अधिक घटक पदार्थापासून संयुग निर्माण झालेले आहे त्या घटक पदार्थाचे गुणधर्म आणि संयुगाचे गुणधर्म हे भिन्न असतात. म्हणजे जर संयुगाचं उदाहरणाद्वारे समजून घ्यायचं झालं तर समजा आपण पाण्याचं उदाहरण घेऊ. पाणी सुद्धा एक संयुग आहे आणि त्याला वैज्ञानिक भाषेत हायड्रोजन ऑक्साईड असे म्हणतात. म्हणजे त्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन घटक असतात. आता हायड्रोजन विषयी जर आपण बघितलं तर हायड्रोजन हा ज्वलनशील असतो. आता ज्वलनशील म्हणजेच असा पदार्थ जो पेट घेऊ शकतो. जसं आपलं पेट्रोल असतं, रॉकेल असतं, डिझेल असतं, या पद्धतीने पेट घेणारा पदार्थ म्हणजे ज्वलनशील पदार्थ. आणि ऑक्सिजन पाहिला तर ज्वलनास मदत करणारा पदार्थ असतो. म्हणजे हे दोन घटकाचे गुणधर्म बघितले तर ज्वलनास मदत करणारा आणि एक पेट घेणारा पदार्थ. मात्र त्यांच्यापासून जे नवीन संयुग आपण बघितलं की पाणी निर्माण झालं त्याला हायड्रोजन ऑक्साईड आपण म्हणतो. ते ज्वलनास मदतही करत नाही आणि ज्वलनशील सुद्धा नसते. या पद्धतीने सुद्धा आपल्याला संयुगाविषयी सांगता येईल. आता जर दुसरं उदाहरण जर सांगायचं झालं तर आपल्याला सांगता येईल मिठाचं उदाहरण. मीठ सुद्धा एक प्रकारचं संयुग आहे. त्याचं रेणूसूत्र NaCl आहे, म्हणजेच त्याला सोडियम क्लोराईड सुद्धा म्हणतात. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आता सोडियम आणि क्लोरीन, आता हे दोन घटकाचे जर गुणधर्म बघायचे झाले तर सोडियमला जर हात जरी लावला किंवा तो स्फोटक असतो, तो पाण्यामध्ये रिॲक्ट करतो, आपण त्याला हात सुद्धा लावू शकत नाही. आणि क्लोरीन बघितलं तर क्लोरीन हा वायू विषारी असतो. त्यांच्यापासून जे नवीन संयुग बनते ते आपण मीठ जे आपण खाण्यासाठी सुद्धा वापरतो. या पद्धतीने आपल्याला संयुगाचा गुणधर्म सांगता येईल. म्हणजे त्यामध्ये असणारे घटक पदार्थाचे गुणधर्म आणि त्यांच्यापासून जे रासायनिक अभिक्रिया करून बनणारा जो नवीन पदार्थ आहे त्याचे गुणधर्म हे पूर्णतः भिन्न असतात. या पद्धतीने आपल्याला प्रश्न सुद्धा विचारले जातात की संयुगामधले घटक पदार्थ आणि संयुगाचे गुणधर्म हे सारखे असतात किंवा भिन्न असतात, तर भिन्न असतात. या पद्धतीने आपल्याला संयुगाचे गुणधर्म लक्षात ठेवायचे. आता संयुगामधली जर आपल्याला समजा पाण्यामधील घटक पदार्थ म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळा करायचा असला तर कुठली पद्धत वापरावी लागेल. तर गुणधर्म नंबर 2 जर सांगायचा झाला तर संयुगातील घटक पदार्थ आपण कसल्याही भौतिक प्रक्रियेने म्हणजे साध्या पद्धतीने आपण वेगळे करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला रासायनिक प्रक्रियाचाच अवलंब करावा लागतो. या पद्धतीने आपल्याला संयुगाविषयी सांगता येईल. म्हणजे संयुगाचा पहिला गुणधर्म काय सांगितलं आपण की पहिल्या गुणधर्मानुसार संयुगामधील घटकाचे गुणधर्म आणि संयुगाचे गुणधर्म हे भिन्न असतात. दुसरा गुणधर्म सांगितला की त्यामधील जर घटक पदार्थ आपल्याला वेगळे करायचे असतील तर घटक पदार्थ वेगळे करण्यासाठीच आपल्याला रासायनिक प्रक्रियाचाच अवलंब करावा लागतो. कसल्याही प्रकारच्या भौतिक प्रक्रियेने आपण त्यामधील घटक पदार्थ वेगळे करू शकत नाही. आता भौतिक प्रक्रिया म्हणजेच आपली दैनंदिन जीवनात जी प्रक्रिया आपण वापरतो म्हणजे वाळवणे, सुकवणे, थंड करणे, या पद्धतीने आपण कसल्याही पद्धतीने संयुगामधून घटक पदार्थ हे वेगळे करू शकत नाही. या पद्धतीने आपल्याला संयुगाविषयी व्यवस्थितरित्या सांगता येईल. आता आपण मूलद्रव्य काय असते व्यवस्थितरित्या बघितलं, संयुग काय असते व्यवस्थितरित्या बघितलं. आता यानंतरची आपली संकल्पना असणार आहे की मिश्रणे काय असतात. आता जर मिश्रण समजून घ्यायचं असलं तर आपल्याला संयुगाची व्याख्याची कंपॅरिझन करून आपण शिकण्याचा प्रयत्न करू. म्हणजे संयुग आणि मिश्रण दोन्ही गुणधर्म आपल्याला व्यवस्थितरित्या लक्षात राहतील. आता संयुगाच्या व्याख्येमध्ये आपण काय काय बघितलं होतं तर संयुगाच्या व्याख्येमध्ये आपण बघितलं होतं की दोन किंवा अधिक घटक पदार्थ निश्चित वजनी प्रमाणात रासायनिक अभिक्रिया करून एकत्र आल्यानंतर जो नवीन घटक पदार्थ निर्माण करतात त्याला आपण संयुग असे म्हटले होते. त्याच पद्धतीची काहीशी व्याख्या आपल्याला मिश्रणाशी बघता येईल. मिश्रणामध्ये दोन किंवा अधिक घटक पदार्थ कुठल्याही साध्या पद्धतीने रासायनिक अभिक्रिया न करता एकत्र आल्यानंतर जो नवीन पदार्थ निर्माण करतात त्याला आपण मिश्रणे असे म्हणतो. या पद्धतीने आपल्याला मिश्रणाची व्याख्या सांगता येईल. आता मिश्रणाच्या गुणधर्म आणि संयुगाच्या गुणधर्मामध्ये थोडा फरक आहे. आता संयुगाच्या गुणधर्मामध्ये आपण बघितलं तर त्यामध्ये जे घटक पदार्थ असतात त्यांचे गुणधर्म आणि संयुगाचे गुणधर्म हे भिन्न असतात. मात्र मिश्रणामध्ये जे घटक पदार्थ मिश्रणात असतात त्यांचे गुणधर्म आणि मिश्रणाचे गुणधर्म हे सारखे असतात. या पद्धतीने आपल्याला मिश्रणाविषयी सांगता येईल.
आता जर संयुगाच्या गुणधर्मामध्ये दुसरा गुणधर्म आपण बघितला तर संयुगामधील घटक पदार्थ वेगळे करण्यासाठी आपल्याला रासायनिक पद्धतीचा अवलंब करावा लागतो. म्हणजे कुठल्याही भौतिक प्रक्रियेने आपण संयुगातील गुणधर्म वेगळे करू शकत नाही. मात्र आपल्याला जर मिश्रणातील गुणधर्म वेगळे करायचे असतील तर कुठल्याही रासायनिक प्रक्रियेची आपल्याला आवश्यकता पडत नाही. आपण भौतिक प्रक्रियेने सुद्धा त्यातील घटक पदार्थ वेगळे करू शकतो. आता मिश्रणाचे जर उदाहरण आपल्याला 2-3 सांगायचे झाले तर वाळू आणि पाण्याचे मिश्रण असो किंवा वाळू आणि तेलाचे मिश्रण असो किंवा माती असो, मातीमध्ये वेगवेगळे घटक असतात किंवा धुके असो, रक्त असो, दूध असो, शाई असो, या पद्धतीचे उदाहरण आपल्याला सांगता येतील. आता मेन म्हणजे मिश्रणाचे कोणकोणते प्रकार पडतात. आता मिश्रणाचे तर मुख्य 2च प्रकार पडतात. म्हणजे एक होमोजेनियस मिश्रण आणि एक हेट्रोजेनियस मिश्रण. होमोजेनियस म्हणजे समांगी मिश्रण आणि हेट्रोजेनियस म्हणजे असमांगी मिश्रण. आता आपण प्रथम बघूया की होमोजेनियस मिश्रण काय असते. तर होमोजेनियस मिश्रणाची जर व्याख्या आपल्याला सांगायची झाली तर ज्या मिश्रणातील घटक पदार्थ पूर्णपणे एकजीव होतात, मिश्रणामध्ये सूक्ष्म स्वरूपात स्वतःचे अस्तित्व टिकवत नाहीत, त्या प्रकारच्या मिश्रणाला आपण होमोजेनियस मिश्रण असे म्हणतो. आणि होमोजेनियस मिश्रणाचे उदाहरण जे परीक्षांमध्ये विचारले जातात त्यामध्ये प्रथम येतं चहाचं उदाहरण, ज्यामध्ये पूर्ण घटक पदार्थ पूर्णपणे एकजीव होतात. शरबत मधील सुद्धा पूर्णपणे एकजीव होणारे पदार्थ असतात. त्याच पद्धतीने आपल्याला पितळ सांगता येईल, पोलाद सांगता येईल, या खडू सांगता येईल, या पद्धतीची उदाहरणं आपल्याला सांगता येईल, ज्यातील घटक पदार्थ हे पूर्णपणे एकजीव होतात आणि सूक्ष्म स्वरूपात स्वतःचे अस्तित्व टिकवत नाहीत. आणि सर्व प्रकारचे अमलगम सुद्धा समांगी मिश्रणामध्ये येतात. अमलगम म्हणजेच पारा आणि लोखंड वगळता इतर कोणत्याही धातूसोबत जे नवीन मिश्रण तयार होते त्याला अमलगम असे म्हणतात. आता लोखंड का नाही तर लोखंडामध्ये पारा हा धातू मिक्स होत नाही. आता जर परीक्षेमध्ये विचारले जाते की अमलगम मधील महत्वाचा धातू किंवा महत्वाचा पदार्थ कोणता, तर आपल्याला सांगता येईल पारा. पाऱ्यापासूनच अमलगम तयार केलं जाऊ शकतं. म्हणजे पारा आणि इतर कोणताही धातू लोखंड वगळता एकत्र येऊन जे नवीन मिश्रण तयार होतं त्याला आपण अमलगम असे म्हणतो. या पद्धतीने आपल्याला समांगी मिश्रणाविषयी सांगता येईल. आता महत्वाचं म्हणजे हेट्रोजेनियस मिश्रणाविषयी. हेट्रोजेनियस मिश्रणाची जर व्याख्या सांगायची झाली तर हेट्रोजेनियस मिक्सर म्हणजेच ज्या मिश्रणातील घटक पदार्थ पूर्णपणे एकजीव न होता सूक्ष्म स्वरूपात मिश्रणामध्ये स्वतःचे सूक्ष्म स्वरूपात अस्तित्व टिकवतात, त्या मिश्रणालाच आपण हेट्रोजेनियस मिश्रण म्हणजे असमांगी मिश्रण असे म्हणतो. आता असमांगी मिश्रणाचे जर उदाहरण सांगायचे झाले तर रक्त असो, दूध असो, शाई असो किंवा वेगवेगळ्या प्रकारचं दूध जरी सांगायचं झालं, दुधामध्ये वेगवेगळे प्रकारचे स्निग्ध पदार्थ असतात किंवा वाळू आणि पाण्याचे मिश्रण यामधील घटक पदार्थ पूर्णपणे एकजीव होत नाही किंवा तेल आणि पाण्याचे मिश्रण, या पद्धतीचे आपल्याला उदाहरण सांगता येतील. मात्र हेट्रोजेनियस मिश्रणाचे सुद्धा 2 प्रकार पडतात. हेट्रोजेनियस मिश्रणाचा पहिला प्रकार आपल्याला सांगता येईल निलंबन. निलंबनालाच इंग्रजीमध्ये सस्पेन्शन असे म्हणतात. आणि दुसरा प्रकार जर हेट्रोजेनियस मिश्रणाचा सांगायचा झाला तर दुसरा प्रकार येईल कलील द्रावण. कलील म्हणजेच कोलाइड द्रावण. आता सस्पेन्शनची जर व्याख्या आपल्याला सांगायची झाली तर सस्पेन्शनची व्याख्या या प्रकारे आपल्याला सांगता येईल की ज्या हेट्रोजेनियस मिश्रणातील घटक पदार्थ आपण डोळ्याने बघू शकतो त्याच मिश्रणाला आपण हेट्रोजेनियस मिश्रणाला आपण सस्पेन्शन असे म्हणतो. आता सस्पेन्शनचे उदाहरण परीक्षेमध्ये विचारले जातात की हेट्रोजेनियस मिश्रणामधील सस्पेन्शनचे उदाहरण कोणते. तर आपण वाळू आणि पाण्याचे मिश्रण सांगता येईल, ज्यातील घटक पदार्थ आपल्याला डोळ्याने दिसतात, किंवा मातीचं उदाहरण आपल्याला सांगता येईल, ज्यातील घटक पदार्थ आपण बघू शकतो, किंवा तेल आणि पाण्याचं मिश्रण सांगता येईल, ज्यातील घटक पदार्थ आपण वेगळे डोळ्याने बघू शकतो. अशा पद्धतीने आपण सस्पेन्शनचे उदाहरण सांगता येतील. आता यानंतरचा जो घटक असणार आहे मिश्रणामधील कलील द्रावण. आता कलील द्रावणाची व्याख्या ही याच्या थोडी उलटी आहे. म्हणजेच ज्या मिश्रणातील घटक पदार्थ आपण डोळ्याने बघू शकत नाही मात्र सूक्ष्म स्वरूपात ते मिश्रणात स्वतःचे अस्तित्व टिकवतात, अशा मिश्रणाला आपण कलील द्रावण असे म्हणतो किंवा कोलाइड द्रावण असे म्हणतो. आता कलील द्रावणाचे जर मी उदाहरण सांगायचे झाले तर रक्त असो, दूध असो, शाई असो, या पद्धतीचे उदाहरण आपल्याला कलील द्रावणाविषयी सांगता येतील. म्हणजे या मिश्रणातील घटक पदार्थ पूर्णपणे एकजीव न होता सूक्ष्म स्वरूपात स्वतःचे अस्तित्व टिकवतात. आता जर सूक्ष्म स्वरूपात समजून घ्यायचं असेल तर आपण या कलील द्रावणातील उदाहरणापैकी एक उदाहरण घेऊया की समजा रक्त घेतलं. आता रक्त घेतलं तर रक्त एक प्रकारचं मिश्रण आहे. रक्तामध्ये विविध पदार्थ असतात, जसे आपण रेड ब्लड सेल्स असो, व्हाईट ब्लड सेल्स असो, यासारखे घटक असतात. हिमोग्लोबिन असतात, ऑक्सिजन असतात, पाणी असते, अनेक प्रकारचे जीवनसत्व असतात. मात्र ते पूर्णपणे एकजीव न होता सूक्ष्म स्वरूपात स्वतःचे अस्तित्व त्या रक्तामध्येच टिकवतात. त्या प्रकारच्या मिश्रणाला आपल्याला कलील द्रावण किंवा कोलाइड द्रावण असे म्हणता येईल. आता दुधाचं जरी उदाहरण आपण सांगितलं तर दुधामध्ये सुद्धा स्निग्ध पदार्थ, पाणी, वेगवेगळे जीवनसत्व हे मिक्स केलेले असतात आणि ते मिक्स जीवनसत्व हे सूक्ष्म स्वरूपात त्या द्रावणामध्येच अस्तित्व टिकवतात आणि ते आपण डोळ्याने बघू शकत नाही. त्यामुळे त्या द्रावण आपण कोलाइड द्रावण किंवा कलील द्रावण असे म्हणतो. या पद्धतीने आपल्याला कलील द्रावणाविषयी सांगता येईल. आता कलील द्रावणाविषयी अजून काही संकल्पना आहेत जे परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात.
आता कोणता पदार्थ कोणत्या पदार्थामध्ये मिक्स केलेला आहे त्यानुसार कलील द्रावणाचे 8 प्रकार पडतात। जो पदार्थ मिक्स झालेला आहे त्याला डायस्पर फेज असे म्हणतात आणि जो पदार्थ मिक्स करून घेतो त्याला डायस्पर मीडियम असे म्हणतात। या पद्धतीने 8 प्रकारचे कलील द्रावण आपल्याला बघायला मिळतात। ज्या पद्धतीने कोणता पदार्थ कशात मिक्स झालेला आहे त्यानुसार कलील द्रावणाचे एकूण 8 प्रकार पडतात, जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील। या पद्धतीने कलील द्रावणाविषयी बेसिक माहिती आपल्याला सांगता येईल। आता यानंतरचा जो घटक आपल्याला सांगायचा आहे झाला तर यानंतरचा संकल्पना असेल आपली टिंडॉल इफेक्ट काय असतो। आता कुठल्याही परीक्षेला या इफेक्टवर प्रश्न विचारला जातो, त्यामुळे आपण व्यवस्थित त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करू। आता आपण आताच बघितलं होतं की कलील द्रावण काय असते, तर कलील द्रावणामध्ये सूक्ष्म स्वरूपात अस्तित्व टिकवणारे कण असतात। आता जर कलील द्रावणाविषयी अजून माहिती सांगायची झाली तर कलील द्रावणामधील जे सूक्ष्म कण असतात त्यांच्यावर धन किंवा ऋण प्रकारचा विद्युत प्रभार असतो आणि एकाच प्रकारचा कोणता तरी विद्युत प्रभार असल्यामुळे त्यांच्यामध्ये प्रतिकर्षण निर्माण होते आणि ते कण द्रावणामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात विखुरलेल्या स्वरूपात असतात आणि विखुरलेल्या स्वरूपात असल्यामुळेच विखुरलेल्या स्वरूपात असल्यामुळे त्यावर जर प्रकाश पडला तर तो स्कॅटरिंग होतो। म्हणजे 1871 मध्ये जॉन टिंडॉल या नावाच्या शास्त्रज्ञांनी कलील द्रावणावर काही प्रयोग केले होते आणि त्याला यावर असे आढळले की आपण जर साध्या म्हणजे 1 नॅनोमीटर पेक्षा कमी कण असणाऱ्या द्रावणातून जर प्रकाश प्रकाशित केला तर त्या प्रकाशाचे स्कॅटरिंग घडून येत नाही, म्हणजे त्या प्रकाशाचा मार्ग आपल्याला दिसत नाही। मात्र आपण कलील द्रावणातून जर प्रकाश प्रसारित केला तर त्यामधील असणाऱ्या कणांवर प्रकाश पडतो आणि तो प्रकाश सर्व दिशांना विखुरला जातो, त्यालाच आपण विकिरण असे म्हणतो आणि त्या घडणाऱ्या इफेक्टलाच आपण टिंडॉल इफेक्ट असे म्हणतो। म्हणजे तो प्रकाश विखुरून ते द्रावण जे चमकू लागते त्यालाच आपण टिंडॉल इफेक्ट असे म्हणतो आणि जो प्रकाश त्या कणांवर पडून विखुरला जातो त्यालाच आपण विकिरण असे म्हणतो। या पद्धतीने आपल्याला टिंडॉल इफेक्ट विषयी जाणून घेता येईल। आता परीक्षेमध्ये विचारले जाते की टिंडॉल इफेक्ट फक्त द्रावणातच घडतो का आपल्या सृष्टीमध्ये कुठे घडतो, तर आपण जर बघितलं तर जंगलामध्ये असो किंवा एखाद्या वेळेस धुकं जरी पडलेलं असेल तर त्या एखाद्या जंगलामध्ये घनदाट जंगलामध्ये धुकं पडल्यानंतर त्यावर जो प्रकाश पडतो त्यावर धुळीचे कण असतात आणि त्या धुळीच्या कणावर प्रकाश पडून वेगवेगळ्या ठिकाणी विखुरले जातो, त्याचे स्कॅटरिंग होतं आणि तेवढ्याच भागापुरता आपण त्या भागाला टिंडॉल इफेक्ट असे म्हणता येईल। किंवा एखाद्या बाटलीमध्ये जर पाणी असलं आणि त्यामध्ये शाई ओतली आणि त्यावरून जर आपण प्रकाश प्रसारित केला तर कण वेगवेगळ्या दिशांना प्रकाश विखुरला जातो आणि त्या विखुरण्याला टिंडॉल इफेक्ट असे म्हणतात। या पद्धतीने आपल्याला सांगता येईल। म्हणजे आज जर परीक्षेमध्ये विचारले जातं की टिंडॉल इफेक्ट कोणत्या द्रावणाशी संबंधित आहे, तर टिंडॉल इफेक्ट हा कलील द्रावणाशी संबंधित आहे। कलील द्रावणातील घटक पदार्थ आपण डोळ्याने बघू शकतो का, तर कलील द्रावणातील घटक पदार्थ आपण डोळ्याने बघू शकत नाही। या पद्धतीने सांगता येईल। कलील द्रावणातील घटक पदार्थ हे सूक्ष्म स्वरूपात अस्तित्व टिकवतात का, तर कलील द्रावणातील घटक पदार्थ हे सूक्ष्म स्वरूपात द्रावणामध्ये स्वतःचे अस्तित्व टिकवतात। या पद्धतीने सुद्धा आपल्याला कलील द्रावणाविषयी सांगता येईल। आता यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं की अणु का असतो, रेणू का असतो, अणुसंरचना कोणी तयार केली, जॉन डाल्टन असो, निल्स बोर असो यांचं यामध्ये काय योगदान आहे हे यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण सविस्तररित्या बघणार आहोत। धन्यवाद।